We are going to start a daily Hindu current affairs for various exams like UPSC, MPSC, staff selection, CDS, NDA, and other public service examination. Myself is Shailesh Kokate. I am from Siddhanta IAS Academy Ichalkaranji. Okay. Today we are going to study Hindu current affairs for date 2nd July 2020. पहिली बातमी आहे जी नॅशनल लेवलची आहे की सो आय विल रीड द न्यूज इन इंग्लिश देन आय विल एक्सप्लेन इट इन मराठी. ओके. इंडिया चायना ॲग्रीज टू होल्ड मोर टॉक्स टू रिझॉल्व LAC स्टँड ऑफ. याचा अर्थ आहे इंडिया आणि चायना या दोन्ही देशांनी ठरवलेलं आहे की लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरती जे काही सध्याची स्थिती आहे ती सोडवली पाहिजे. सो द व्हेरी फर्स्ट पॉईंट इज द थर्ड राऊंड ऑफ कॉप्स कमांडर लेवल हेल्ड. म्हणजे आता तिसरी मीटिंग झालेली आहे. कॉप्स कमांडर लेवलची तिसरी मीटिंग इंडिया आणि चायनाच्या मध्ये झालेली आहे. सो दिस इज द सेकंड मीटिंग आफ्टर द June 15 गलवान व्हॅली क्लासेस. ही जी होणारी मीटिंग आहे तिसरी कॉप्स लेवलची ही गलवान व्हॅलीची घटनेनंतरची होणारी दुसरी मीटिंग आहे. आता या मीटिंगला इंडियाच्या साईडनं लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग हे काय असणार आहेत, ह्या मीटिंगचे प्रमुख असणार आहेत. आणि चायना साईडनं मेजर जनरल लिऊ लिन हे या मीटिंगचे प्रमुख असणार आहेत. भारताचे लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग हे GOC दॅट इज जनरल ऑफिसर कमांडिंग ऑफ लेह बेस 14 कॉप्स. म्हणजे लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग हे भारताच्या 14व्या कॉप्सचे प्रमुख आहे. ओके. नाउ द सेकंड इम्पॉर्टंट न्यूज इज द मायग्रंट फूड ग्रेन स्कीम्स रीच लेस दॅन 15% ऑफ 8 crore टार्गेट. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जी स्कीम लॉन्च केली होती मायग्रंट म्हणजे जी लोक प्रवासी आहेत त्यांच्यासाठी अन्नधान्याची जी स्कीम जी लॉन्च केली होती त्या स्कीम मधले आतापर्यंत 15%च टार्गेट आपण अचीव केलेलं आहे. त्या स्कीमचं टार्गेट काय होतं, 8 करोड जे मायग्रंट लोक आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला फूड द्यायचं आहे. त्यातलं फक्त आपण 15%च काय केलेलं आहे हे अचीव केलेलं आहे. ओके. त्या स्कीम बद्दल थोडक्यात आपण माहिती घेऊ. ही स्कीम गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या फूड मिनिस्ट्रीनं काय केलेलं आहे, लॉन्च केलेलं आहे. ओके. आता या स्कीमचं टार्गेट असं आहे 8 करोड बेनिफिशियरी. म्हणजे देशातील 8 कोटी लोकांना काय करायचं, आपण या अन्नधान्याचा फायदा द्यायचा आहे. कशासाठी, COVID-19 सिच्युएशन उत्पन्न झाल्या. आता या 8 कोटीपैकी आतापर्यंत फक्त आपण 1.21 कोटी लोकांच्या पर्यंत अन्नधान्य पोहोचू शकलेलं आहे. म्हणजे ह्याचा विचार केला तर 15%च लोकांच्या पर्यंत काय झालेलं आहे, हे अन्नधान्य पोहोचलेलं आहे. त्यानंतर जर आपण विचार केला की जून महिन्यामध्ये साधारण 93 लाख लोकांना आपण काय केलेलं आहे, अन्नधान्य दिलेलं आहे. ही जी योजना आहे त्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, और वी कैन से PMGKY. आता ही जी स्कीम आहे ही स्कीम काय सांगते, सो गव्हर्नमेंट सप्लाइड फ्री फूड ग्रेन्स अँड पल्सेस टू ऑल रेशन कार्ड होल्डर्स फ्रॉम एप्रिल टू मे. याचा अर्थ आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेमध्ये आपण केंद्र सरकार देशातील प्रत्येक रेशन कार्ड होल्डरला एप्रिल ते मे पर्यंत काय देणार आहे, फ्री मध्ये अन्नधान्य देणार आहे. आता सरकारनं ही स्कीम नोव्हेंबर 2020 पर्यंत काय केलेले आहे, वाढवलेली आहे. आधी एप्रिल ते मे साठी होती, आता ही नोव्हेंबर 2020 पर्यंत स्कीम वाढवलेली आहे. आता ह्या स्कीमचा देशामध्ये कुठल्या कुठल्या राज्यानं अशा पद्धतीनं ही इम्प्लिमेंट केलेलं आहे. हिअर वी सी द टेबल डिस्ट्रीब्युशन टू बी टू बेनिफिशियरी अँड स्टेट्स. आपण बघितलं तर 0% जे अन्नधान्य डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे हे आहे आंध्र प्रदेश, गोवा आणि तेलंगणा. ह्या 3 राज्यांनी जे केंद्राकडनं आलेलं धान्य आहे त्यातला 0% काय केलेलं आहे, खाली लोकांना ट्रान्सफर केलेलं आहे. त्यामध्ये 3 राज्य आहेत
आता 0 ते 5%, 0 to 5%, ह्याच्यामध्ये बघा गुजरातनं 0.1% अन्नधान्य डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे, झारखंडनं 0.3%, ओडिसानं 0.5% आणि मेघालयानं 0.8%, मध्य प्रदेशनं 1.5%, सिमिलरली केरळानं 3.1%. आता 5 ते 20% किती राज्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे? छत्तीसगड 5.7%, महाराष्ट्र 11% and J&K 19.3%. ओके, देन 20 ते 50% हे फूड ग्रेन डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. याच्यामध्ये कर्नाटक 25% आहे आणि जास्तीत जास्त दिल्लीनं 37.5%, दॅट इज 37.5%. आणि 50% जास्त ज्यांनी फूड ग्रेन लोकांना वाटलेलं आहे त्याच्यामध्ये हरियाणा 51.1%, नागालँड 53.1%, हिमाचल प्रदेश 55% आणि राजस्थान 55.1%. तर ही आहे आजची न्यूज द हिंदूतली. ओके, सेकंड न्यूज. नाउ we'll look the third news, that is GST revenue plunges 41% in first quarter. याचा अर्थ आहे की देशामध्ये जीएसटीचं कलेक्शन आहे हे पहिल्या क्वार्टरमध्ये. आता पहिला क्वार्टर म्हणजे काय? मार्च 31 नंतर येणारे पहिले 3 महिने, दॅट इज पहिले 3 महिने, दॅट इज एप्रिल मे जून हा पहिला क्वार्टर येतो इकॉनॉमिक्स मधला. तर त्याच्यामध्ये जे काही कलेक्शन झालेलं आहे पहिल्या क्वार्टरमध्ये हे काय आहे? 41% घटलेलं आहे ॲज कम्पेअर टू 2019. बरोबर आहे का? म्हणजे जीएसटी रेव्हेन्यू कलेक्शन हे एप्रिल ते जून 2020 मध्ये हे 41% कमी आहे ॲज कम्पेअर टू एप्रिल ते जून 2019. सो विल सी द न्यूज. द जीएसटी कलेक्शन for the April to June quarter stood at 1.86 lakh crore, 1.86 lakh crore, a 41% drop in comparison to 3.14 lakh crore in the same period last year. म्हणजे 2019-20 ला रेव्हेन्यू कलेक्शन जीएसटीचा होता पहिल्या क्वार्टरमध्ये 3.14 लाख कोटी आणि तोच रेव्हेन्यू एप्रिल ते जून 2020 मध्ये किती झालेला आहे? 1.86 लाख कोटी. म्हणजे 41% काय झालेलं आहे? जीएसटी रेव्हेन्यू घटलेला आहे पहिल्या क्वार्टरमध्ये. आता बघा सेकंड बातमी बघू त्यातली. जीएसटी कलेक्शन फॉर एप्रिल क्रॅश 72% टू जस्ट 32,294 करोड. म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये आपण जे जीएसटीचं कलेक्शन घेतलेलं आहे हे 32,294 कोटी आहे. हे काय आहे? 72% कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू द एप्रिल 2019. म्हणजे 2019च्या एप्रिल मधलं जे काही जीएसटी कलेक्शन होतं आणि ते जर आपण आत्ताचा जर विचार केला तर याच्यामध्ये किती आहे? ते कितीनं कमी आहे आपल्याकडं? की 72% कमी आहे. ओके, नाउ विल लुक नेक्स्ट important national news is Modi quits चायनीज सोशल मीडिया साईट. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलेलं आहे? चायनीज सोशल मीडिया ज्याचं नाव आहे विबो, WEIBO, ही काय केलेली आहे? वेबसाईट सोडलेली आहे. ओके, ही वेबसाईट काय केलेली आहे? भारतानं सोडलेली आहे. आता द गव्हर्नमेंट ऑन मंडे डिसाइडेड to impose the ban on 59 Chinese apps including Weibo. जसं भारत सरकारने निर्णय घेतला होता की चायनीजचे 59 ऍप्सना काय करायचं आहे? भारतामध्ये बंदी घालायची आहे. त्यामध्ये वेबो हे ऍप होतं. ओके, द रिझन, त्याचं कारण असं होतं, इट थ्रीट्स टू द डेटा सिक्युरिटी अँड इंडियन सॉव्हरेनिटी. म्हणजे भारत सरकारनं त्यासाठी काय दिलेलं आहे? कारण दिलेलं आहे की लोकांचा जो डेटा माहिती आहे ही माहितीचं संरक्षण धोक्यात येतं आणि भारताची सॉव्हरेनिटी, दॅट इज भारताचे सार्वभौमत्व हे धोक्यात येतं. ह्या दोन कारणासाठी काय केलेलं आहे? भारत सरकारनं 59 ऍप वरती काय केलेलं आहे? बॅन केलेलं आहे. ओके, 59 ऍप वरती काय केलेलं आहे? बॅन केलेलं आहे. आता
प्राईम मिनिस्टर मोदींनी त्या वेबो ॲपवरती 115 पोस्ट काय केलेले आहेत केल्या. आपल्या एक्झामसाठी महत्वाचं आहे की कोणती वेबसाईट, ती वेबसाईटवरती मोदींनी किती पोस्ट केला. ओके. चौथी महत्वाची, पाचवी महत्वाची बातमी आहे, जगन फ्लॅग्स ऑफ यूज फ्लीट ऑफ ॲम्ब्युलन्सेस मोबाईल युनिट. म्हणजे आंध्र प्रदेशचे चीफ मिनिस्टर वाय जगनमोहन रेड्डी यांनी वेनसडेला, दॅट इज डॉक्टर्स डेला काय केलेलं आहे, 1 जुलै हा डॉक्टर्स डे सेलिब्रेट करतो आपण. तर त्या दिवशी राज्यामध्ये 1088 ॲम्ब्युलन्स काय केलेल्या आहेत त्यांनी लॉन्च केलेल्या आहेत. त्यासाठी आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटनं 201 कोटी रुपये, दॅट इज आंध्र प्रदेश गव्हर्नमेंट स्पेंट 201 करोड रुपीज त्या कार्यक्रमासाठी किंवा त्या ॲम्ब्युलन्स परचेस करण्यासाठी खर्च केलेला आहे. ओके. नाउ important next point is convalescent plasma for those not responding to steroids. गव्हर्नमेंट ही सायन्स अँड टेक्नॉलॉजी संदर्भात बातमी आहे. त्याच्यामध्ये सरकारनं सांगितलेलं आहे की ज्या पेशंटना, जे कोविड-19 पेशंट आहेत, जे स्टेरॉइडना साथ देत नाहीत, त्यांच्यावरती कॉन्व्हल्संट प्लाझ्माची थेरपी काय केली पाहिजे, वापरली पाहिजे. नाउ द सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन, केंद्र सरकारचं सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशननं एक गाईडलाईन्स डिक्लेअर केलेले आहे. ते गाईडलाईन्स काय केलेले, इश्यू केलेले आहे. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे पेशंट कोरोना व्हायरसनं पीडित आहेत आणि ज्यांच्याकडे मॉडरेट सिम्पटम्स म्हणजे मध्यम लक्षणं आहेत आणि त्यांची तब्येत, हुज कंडिशन इज नॉट इम्प्रूव्हिंग, म्हणजे त्यांची तब्येत सुधारत नाही, म्हणजे काय, त्या पेशंटना आपण ऑक्सिजन देतो कंटिन्युअसली, त्यांना ऑक्सिजनची डिमांड कंटिन्युअसली वाढत जाते, तर त्या पेशंटना आपण काय करावं, ही प्लाझ्मा थेरपीचा वापर करा. आता त्यासाठी की सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशननं डोस दिलेला आहे. डोस म्हणजे मात्रा ठरवून दिलेली आहे, किती प्लाझ्मा द्यावा. सो द डोस इज व्हेरिएबल रेंजिंग फ्रॉम 4 मिली पर ग्रॅम टू 13 मिली पर ग्रॅम. म्हणजे त्या पेशंटला 4 मिली प्रति ग्रॅम ते 13 मिली प्रति ग्रॅम इतका डोस द्यावा. युजली आपण 200 मिली ग्रॅम एक सिंगल डोस मध्ये देऊ शकतो. हा 2 तासाच्या अंतरानं आपल्याला काय करायचं आहे, त्या पेशंटला द्यायचा आहे प्लाझ्मा. आता आपण समजून घेऊ प्लाझ्मा म्हणजे काय. प्लाझ्मा दॅट इज रिमूव्ड फ्रॉम द ब्लड ऑफ अ पर्सन who has recovered from disease. प्लाझ्मा हा आपण प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये प्लाझ्मा असतो, रक्तामध्ये. तर तो आपल्याला कोरोना पेशंटला बरं करण्यासाठी, जो पेशंट बरा झालेला आहे त्याच्या रक्तातून तो घटक काय करायचा, आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. आता बघू प्लाझ्मा काय आहे. प्लाझ्मा इज अ लिक्विड पार्ट ऑफ अवर ब्लड. हा आपल्या शरीरातल्या रक्ताचा लिक्विड पार्ट आहे. इट इज लाईट येलो. त्याचा जो कलर असतो हा फेंट येलो पद्धतीचा असतो. आता प्लाझ्मा इट इज मेड अप ऑफ 91 to 92% ऑफ वॉटर. म्हणजे प्लाझ्मा मध्ये काय आहे, 91 ते 92% काय आहे, पाण्याचा भाग आहे. इट अकाउंट्स फॉर अराउंड 55% ऑफ अवर ब्लड. म्हणजे आपल्या शरीरामधले जे काही ब्लड आहे त्या ब्लडचा 55% भाग हा काय आहे, त्या प्लाझ्माने समाविष्ट आहे. विथ आता 55% हा प्लाझ्मा असतो आणि राहिलेले 45% मध्ये द रिमेनिंग 45% बिंग रेड ब्लड सेल, आरबीसी अँड डब्ल्यूबीसी अँड प्लेटलेट. 55% आपल्या शरीरातलं जे ब्लड असतं ते प्लाझ्मा असतं. म्हणजे रक्तातला 55% भाग हा प्लाझ्माने व्यापलेला असतो आणि राहिलेल्या 45% मध्ये तांबड्या पेशी, आरबीसी आपण म्हणतो, डब्ल्यूबीसी पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट. आता प्लेटलेटचा वापर काय असतो बघा. प्लेटलेट्स हेल्प अवर बॉडी क्लॉट, ब्लड क्लॉट. म्हणजे समजा आपल्याला जखम झाली, त्या जखम झाल्यानंतर त्या जखमेवरती जी खपली येते, आपण त्याला खपली म्हणतो, ती खपली आणण्याचं काम काय करत असतं, हे प्लेटलेट करत असतं. म्हणजे प्लेटलेट हेल्प ब्लड क्लॉट, म्हणजे रक्ताची गुठली होण्यासाठी किंवा रक्ताची खपली होण्यासाठी प्लेटलेट मदत करत असतात. जनरली सर्वसाधारण मनुष्याच्या शरीरामध्ये 1,25,000 चा काउंट लागतो प्लेटलेटला. 1,25,000 म्हणजे एका ठराविक स्पेसिमेन म्हणजे
पर ml जो असतो ब्लड, त्याच्यामध्ये साधारण 1,25,000 काय आपल्याकडं प्लेटलेट असावे. आता तसं आपण प्लाझ्मा थेरपी बघितलं, ह्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत. या प्लाझ्मा थेरपी आपण ज्यावेळेला कोविड पेशंट वरती वापरतो त्याची काही साईड इफेक्ट्स आहेत. द व्हेरी फर्स्ट साईड इफेक्ट इज इट क्रिएट अलर्जिक रिॲक्शन. त्याच्यापासून काय होती, अलर्जी तयार होऊ शकते. द सेकंड की इट मे डॅमेज लंग ऑर डिफिकल्ट ब्रीदिंग. काही लोकांना काय होऊ शकतं, त्यांचं लंग्स म्हणजे फुफ्फुस खराब होण्याची शक्यता असू शकते किंवा त्यांना श्वास घेण्यामध्ये त्रास होऊ शकतो. अँड इट मे ट्रान्सफर इन्फेक्शन्स लाईक HIV, हेपेटायटिस B and C. ह्याच्यामुळे काय होऊ शकतं, त्या व्यक्तीचं जर रक्त HIV किंवा हेपेटायटिस B, C न जर दूषित असेल तर तेच समोरच्या पेशंटला काय होऊ शकतं, जाऊ शकतं. सो हे काय 3 धोके आहेत प्लाझ्मा थेरपी वापर करत असताना. ओके, नाउ द 7 इम्पॉर्टंट पॉइंट इज मोर प्रायव्हेट ट्रेन्स. गव्हर्नमेंटनं काय केलेलं आहे की भारत सरकारनं इंडियन रेल्वे इन्व्हायटेड रिक्वेस्ट फॉर क्वालिफिकेशन फॉर ऑपरेशन ऑफ पॅसेंजर ट्रेन्स ऑन 100 रूट्स विथ 150 मॉडर्न ट्रेन्स. भारत सरकारनं 100 रूट्सवरती, रेल्वे रूट्सवरती 150 नवीन प्रायव्हेट ट्रेनसाठी काय केलेलं आहे, परवानगी दिलेली आहे. सो इट विल अट्रॅक्ट इन्व्हेस्टमेंट ऑफ अबाउट 30,000 crore. त्याच्यामुळे काय होईल, साधारण 30,000 कोटी इतकी इन्व्हेस्टमेंट येईल. पहिली जी आपण प्रायव्हेट ट्रेन आपण फर्स्ट आपण ज्या रूटला आपण वापरली तो रूट आहे दिल्ली ते लखनौ. ही तेजस एक्सप्रेस, दिल्ली ते लखनौ तेजस एक्सप्रेस इज द फर्स्ट ट्रेन ऑपरेटेड बाय प्रायव्हेट कंपनी अँड नॉट बाय इंडियन रेल्वे. दिल्ली ते लखनौ तेजस एक्सप्रेस ही पहिली देशातली ट्रेन आहे जी प्रायव्हेट कंपनीनं ऑपरेट केलेली आहे. दुसरा काही रूट्स आहेत त्याच्यावरती आपण ट्रायल घेतलेले आहेत प्रायव्हेट कंपनीने. ते रूट्स आहेत मुंबई ते अहमदाबाद तेजस एक्सप्रेस, देन काशी महाकाल एक्सप्रेस, दॅट इज काशी म्हणजे वाराणसी आणि महाकाल दॅट इज इंदोर. वाराणसी आणि इंदोरच्या दरम्यान आपण जी तिसरी प्रायव्हेट ट्रेनची आपण ट्रायल घेतलेली आहे. ह्या ट्रेनचं मॅक्सिमम स्पीड 160 km/h असते. आता ह्यासाठी सरकारनं त्या कंपनीची 35 वर्षाचा काय केलेला आहे, करार केलेला आहे. सो प्रोजेक्ट विल बी 35 years आणि त्याच्यामध्ये सरकारनं इंडियन रेल्वेने काही फिक्स चार्जेस त्यांना अलोकेट केलेले आहेत किंवा जे प्रॉफिट शेअरिंग आहे इंडियन रेल्वे आणि प्रायव्हेट कंपनी, हे असं ठरलेलं आहे की जो काही ग्रॉस रेव्हेन्यू होईल त्याच्यामध्ये काय पाहिजे, भारत सरकारला आणि इंडियन रेल्वेला प्रॉफिटमध्ये शेअरिंग मिळावं. ओके, सो ही झाली 7 नंबरची महत्वाची बातमी. 8 नंबरची बातमी आहे दॅट इज रिलेटेड टू द पॉलिटी. दॅट इज पोस्टल बॅलेट प्लॅन वॉज डिस्कस्ड विथ पार्टीज इलेक्शन कमिशन. म्हणजे इलेक्शन कमिशननं विचार केलेला आहे की जे बिहारमध्ये होणारे इलेक्शन आहे त्यासाठी पोस्टल बॅलेट प्लॅन म्हणजे पोस्टानं मतदान करण्याचा विचार चर्चा केलेला आहे. आता बघा काय आहे ही बातमी की इलेक्शन कमिशननं मागल्या आठवड्यामध्ये देशातील सर्व पार्टींच्या प्रतिनिधींची मीटिंग घेतली. आता त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की इलेक्शन कमिशननं सांगितलं अकॉर्डिंग टू रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 1951च्या पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट नुसार एनी पर्सन टू बी गिवन अ पोस्टल फॅसिलिटी बाय ECI इन कन्सल्टेशन विथ द गव्हर्नमेंट. जर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला एखाद्या व्यक्तीला जर पोस्टल बॅलॉट सिस्टीमची फॅसिलिटी अवेलेबल करून द्यायची असेल तर त्यासाठी सरकारची मंजुरी लागते. त्यासाठी काय लागते, सरकारची मंजुरी लागते. जनरली इलेक्शन कमिशन हॅज रिकमेंडेड दॅट 3 categories ऑफ इलेक्टर्स. म्हणजे बिहारमध्ये ज्या होणार आहे किंवा देशामध्ये होणारे इथून पुढच्या इलेक्शन आहेत ज्या कोरोना व्हायरसच्या काळामध्ये येणार आहे त्याच्यासाठी इलेक्शन कमिशननं 3 category ऑफ इलेक्टर्स तयार केले. पहिली कॅटेगरी की जे लोकांचे वय 80 वर्षापेक्षा जास्त आहे, 80 years अँड अबोव्ह, त्यांची एक पहिली कॅटेगरी. दुसरी कॅटेगरी आहे की पर्सन्स विथ डिसॅबिलिटी, जे व्यक्ती दिव्यांग आहे त्यांची दुसरी कॅटेगरी. अँड तिसरी आहे इसेन्शियल सर्व्हिसेस वर्कर, म्हणजे
आर्मी, पॅरामिलिटरी, सेंट्रल सर्व्हिस मधली काही लोक असतात त्यांच्यासाठी ही कॅटेगरी. ओके, तर ह्यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं 22 ऑक्टोबर 2019ला काय केलेलं आहे, एक पायलट प्रोजेक्ट झारखंडच्या इलेक्शनमध्ये कंडक्ट केलेला आहे. म्हणजे त्या तिन्ही कॅटेगरीवरती पोस्टल बॅलट सिस्टीम देशामध्ये पहिल्यांदा झारखंडमध्ये 2019ला इलेक्शन कमिशननं 7 मतदारसंघामध्ये, दॅट इज 7 कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये घेतलेला आहे. आता बिहारमध्ये जे होणारे इलेक्शन आहे त्याच्यासाठी इलेक्शन कमिशननं न्यू गाईडलाईन्स इश्यू केलेला आहे. त्यामध्ये असं सांगितलेलं आहे, दी नंबर ऑफ इलेक्टर्स इन ईच पोलिंग स्टेशन बी लिमिटेड टू 1000. म्हणजे प्रत्येक मतदारसंघावरती, मतदार पोलिंग स्टेशनवरती 1000च काय असावेत लोकांचं मतदान व्हावं. ओके, आणि त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग नॉर्म्स हा फॉलो व्हावं. ओके, सो दिस इज द न्यूज ऑफ पॉलिटी. नाउ 9th number news, ministry reconstitute central zoo authority. The environment ministry of India has reconstituted central zoo authority. म्हणजे भारत सरकारच्या एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीनं काय केलं, सेंट्रल झू ऑथॉरिटी मध्ये पुनर्रचना केली. आता ती पुनर्रचना करत that CZA included an expert from School of Planning and Architecture Delhi. त्याच्यामध्ये काय केलं, एक नवीन सदस्याची नेमणूक केली, जो सदस्य स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर दिल्लीचा सदस्य असावा किंवा त्या संस्थेशी निगडीत असावा. आणि दुसरा सदस्य जो नवीन ऍड केलेला आहे, ही ऑर सी मस्ट बी फ्रॉम मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट, तो मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट असावा. ठीक आहे, तर त्याच अनुषंगानं पीएसएन राव हे काय आहे, डायरेक्टर आहे स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर दिल्ली. त्यांना काय केलं, सेंट्रल झू ऑथॉरिटीवरती नॉमिनेट केलं. आणि दुसरे आहे कार्तिकेयन वासुदेवन, हे काय आहेत, CSIR सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीचे काय आहेत, प्रिन्सिपल सायंटिस्ट आहेत. बघा, PSN राव अँड कार्तिकेयन वासुदेवन. PSN राव हे स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर दिल्लीचे डायरेक्टर आहेत आणि कार्तिकेयन वासुदेवन हे काय आहे, मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट आहे. ह्या 2 सदस्यांना सेंट्रल झू ऑथॉरिटीवरती काय केलेलं आहे, नॉमिनेट केलेलं आहे. आता बघू, सेंट्रल झू ऑथॉरिटी इज अ स्टॅट्युटरी बॉडी चेअर्ड बाय एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री. CZA इज ही वैधानिक बॉडी आहे. स्टॅट्युटरी म्हणजे वैधानिक. वैधानिक मीन्स दॅट बॉडी इज क्रिएटेड बाय लॉ ऑफ पार्लमेंट. पार्लमेंटच्या कायद्यानं तयार केलेली ही बॉडी आहे. आणि ह्या बॉडीचे चेअरमन असतात एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री असतात. ह्या बॉडीचे चेअरमन असतात एन्व्हायरमेंट मिनिस्टर. 10th national important news is Center views sought on e-commerce listing. केंद्र सरकारनं दिल्ली हाय गव्हर्नमेंट बेंच ऑफ चीफ जस्टिस DN पटेल अँड जस्टिस पार्थिक जलन यांनी सांगितलेलं आहे, ज्या देशातील मेजर ई-कॉमर्स कंपन्या आहेत, ज्याच्यामध्ये Amazon असेल, फ्लिपकार्ट असेल, स्नॅपडील असेल, नायका असेल, यांनी काय करायचं आहे, टू डिस्प्ले द नेम of the manufacturing country on products offered for sale on their website. या ज्या ई-कॉमर्स कंपन्या आहेत, त्या ई-कॉमर्स कंपन्यांनी त्यांच्या मालावरती, जे माल विकणार आहेत त्या मालावरती त्या देशात, तो माल ज्या देशामध्ये तयार केलेला आहे त्या देशाचं नाव इथं लिहिणं गरजेचं आहे, असं कोणी सांगितलेलं आहे, दिल्ली हायकोर्टच्या बेंचनं. ओके, आता 11 नंबरची महत्त्वाची बातमी आहे, व्हिसा ऍप्लिकेशन सर्व्हिसेस टू रिझ्यूम फ्रॉम सिलेक्ट नेशन. भारत सरकारनं काय केलेलं आहे, व्हिसा ऍप्लिकेशन. आता भारत सरकारचं व्हिसा ऍप्लिकेशन कोण करतं, एक VFS ग्लोबल म्हणजे आउटसोर्सिंग सर्व्हिस प्रोव्हायडर आहे सरकारची. ही एक काय आहे, कंपनी आहे VFS ग्लोबल. ही काय करते, आउटसोर्स केलं. म्हणजे भारत सरकारनं जे व्हिसा ऍप्लिकेशन आहे, ते व्हिसा ऍप्लिकेशन साठी काय केलेलं आहे, एका कंपनीशी कोलॅबोरेशन केलेलं आहे. त्या कंपनी नाव आहे VFS ग्लोबल. ही कंपनी काय करते की जे व्हिसा ऍप्लिकेशन आहे देशामध्ये आणि देशाच्या बाहेर भारत सरकारसाठी याचं काम काय करते, ती स्वतः कंपनी. तर सरकारनं काय केलेलं आहे की हे व्हिसा ऍप्लिकेशन सर्व्हिसेस काय केलेलं आहे, काही ठराविक देशांना सरकारनं दिलेले आहे. म्हणजे
या देशातील लोक भारतामध्ये येऊ शकतात आता कोविड-19च्या सिच्युएशनमध्ये. कुठले आहेत बघा, बेलारस, डेन्मार्क, डॉमिनिकन रिपब्लिक, आयर्लंड, इटली, नॉर्वे, पोर्तुगाल, साऊथ कोरिया, टर्की, UAE अँड UK. टोटल 11 कंट्रीज ही काय केलेलं आहे, भारत सरकारनं विजा ऍप्लिकेशन सर्व्हिस त्यांची जे रिझ्यूम केल्या, रिझ्यूम म्हणजे पूर्ववत केले, म्हणजे आपण कोरोना व्हायरसमुळे या सर्व्हिसेस या देशांची आपण विजा आपण काय केला होता, थांबवला होता, तो आपण आता पूर्ववत चालू केलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपण 11 देशांचा विजा आपण आता ऍक्सेप्ट करतो. ठीक आहे. आता आपण इंटरनॅशनल बातम्या बघू द हिंदू मधल्या. तर बघा, पहिली बातमी आहे, द कोर ग्रुप व्हॉइसेस कन्सर्न ओव्हर द टार्गेटिंग ऑफ मायनॉरिटीज इन श्रीलंका. कोर ग्रुप म्हणजे कोण आहे बघा, कोर ग्रुप मध्ये कोण आहेत, कॅनडा, जर्मनी, नॉर्थ मॅसिडोनिया, मॉन्टेनेग्रो अँड UK. ह्या कंट्रीज 1, 2, 3, 4, 5 कंट्री या कोर ग्रुप मध्ये. आता कोर ग्रुप कशाशी रिलेटेड आहे, द कोर ग्रुप इज रिलेटेड टू युनायटेड नेशन ह्युमन राईट काउन्सिल. युनायटेड नेशनचा ह्युमन राईट काउन्सिल हा कोर ग्रुप रिलेटेड आहे. तर ह्या UNHRCचं 44th सेशन जे झालेलं आहे, त्या सेशन्समध्ये द रीता फ्रेंच, सी इज फ्रॉम UK's इंटरनॅशनल अँबॅसेडर फॉर ह्युमन राईट, तिने काय केलेलं आहे, सी रेज व्हॉइस ओव्हर द टार्गेटिंग अँड मार्जिनलायझेशन ऑफ मायनॉरिटी ग्रुप्स इन श्रीलंका. म्हणजे रीटा फ्रेंच ह्या UKच्या काय आहेत, इंटरनॅशनल अँबॅसेडर आहेत फॉर ह्युमन राईट. त्यांनी श्रीलंकेमध्ये मायनॉरिटी लोकांच्या वरती होणारे जे अत्याचार आहेत त्याच्यावरती काय केलेलं आहे, त्यांनी आवाज उठवलेला आहे. आता हे अत्याचार बघू श्रीलंकेमध्ये कसे झालेले आहेत, की ज्यावेळेला द इश्यू अरायजेस व्हेन द श्रीलंका सार्जंट सुनील रत्नानायके वॉज पार्डन फ्रॉम द चार्जेस ऑफ डेथ ऑफ किलिंग 8 टाइम्स. म्हणजे श्रीलंकेमध्ये आत तमिळ लोकांना मारणारा जो श्रीलंकन आर्मीचा सार्जंट सुनील विक्रम रत्नानायके याला श्रीलंकन गव्हर्नमेंटनं पार्डन केलं. पार्डन म्हणजे क्षमा दिली. तर ही क्षमा दिल्यानंतर हा इश्यू तयार झालेला आहे. ओके. द सेकंड इम्पॉर्टंट इंटरनॅशनल न्यूज इज वेस्ट बँक अनेक्सेशन प्लॅन सेट टू गेट डिलेड. मिनिस्टर बघा, वेस्ट बँक हा इस्रायल मधला काय येतो, वेस्ट बँक हा एरिया येतो टोटल वेस्ट बँक हा इस्रायल मधला. आता इस्रायलच्या या साईडला म्हणजे वेस्टर्न साईडला इजिप्त आहे, ईस्टर्न साईडला जॉर्डन आहे, नॉर्थ ईस्ट साईडला सिरिया आहे, नॉर्थला लेबनॉन आहे आणि बरोबर इस्रायलच्या लेफ्ट साईडला मेडिटेरेनियन सी आहे. इस्रायलच्या ईस्ट साईडला इथं बघितला तर डेड सी आहे. इस्रायलच्या बरोबर साऊथ ईस्टला डेड सी आहे. डेड सी इज लोकेटेड ऑन द साऊथ ईस्ट अँड मेडिटेरेनियन सी लोकेटेड ऑन द वेस्टर्न साईड. ही गाझा पट्टी आहे. दोन महत्वाच्या इश्यू आहेत इस्रायलमध्ये, ही गाझा पट्टी वी कॉल गाझा स्ट्रीप अँड सेकंड इज वेस्ट बँक. तर आता न्यूज अशी आहे, इस्रायल वॉन्ट्स टू ब्रिंग 30% ऑफ टेरिटरी अंडर इट्स कंट्रोल. इस्रायलनं विचार केलेला आहे की ह्या वेस्ट बँक मधला 30% एरिया त्यांच्या पुन्हा अधिपत्याखाली घ्यायचा आहे. विल सी. द प्राईम मिनिस्टर ऑफ इस्रायल इज बेंजामिन नेतन्याहू. अँड आता हा जो विचार आहे इस्रायलचा, हा विचाराबद्दल जगामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. द युनायटेड नेशन्स, युरोपियन युनियन अँड सम अरब कंट्रीज सेड दॅट इस्रायल्स अनेक्सेशन वुड व्हायोलेट इंटरनॅशनल लॉ. म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ असं म्हणतं, युरोपियन युनियन आणि काही अरब कंट्री असं म्हणतात की हा जो विचार आहे इस्रायलचा 30% जमीन परत घ्यायची आहे, हा आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन आहे असं म्हणतात. ओके. So this is a very important second news of international relations. Now third news is Merkel, that is Angela Merkel, that is Chancellor of Germany, urges European Union to prepare for possibility of no deal Brexit. म्हणजे ज्या जर्मनीच्या व्हाईस चान्सलर आहेत अँजेला मार्कर यांनी सांगितलेलं आहे युरोपियन युनियनना की जर ब्रिटननं काही करार जर पास नाही केले, ब्रिटननं काही करार जर वेळेमध्ये पास नाही केले तर त्या नवीन नियमासाठी आपण तयार. ओके. आपण आता विचार करू की ब्रिटन ऑफिशियली
काय झालेलं आहे, युरोपियन युनियन मधून ब्रेक्सिट म्हणजे एक्झिट झालं, त्याला आपण म्हणतो ब्रेक्सिट. आता ब्रिटनला त्यासाठी एक तारीख दिली होती संपूर्ण बाहेर पडण्यासाठी. ती तारीख होती 31 जानेवारी 2020. 31 जानेवारी 2020 पर्यंत ब्रिटननं संपूर्ण बाहेर पडायचं आहे, पण ब्रिटनला अजून ते शक्य झालेलं नाही. ओके, तर युरोपियन युनियन म्हणजे काय? युरोपियन युनियन हा 27 देशांचा काय आहे, एक समूह आहे. आणि त्यांनी आता अँजेला मार्कर ज्या जर्मनीच्या प्रमुख आहेत, त्या आता काय आहेत, युरोपियन युनियनच्या प्रमुख आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की विदाउट अ न्यू अग्रीमेंट इट इज डिफिकल्ट टू डिफाईन द टेरिफ चार्जेस बिटवीन UK अँड युरोपियन युनियन. म्हणजे ब्रिटनला 31 जानेवारी 2020 ही तारीख दिली होती संपूर्ण बाहेर पडायला. आता युरोपियन युनियनचं असं म्हणणं आहे की जो पण नवीन आपला करार होत नाही तोपर्यंत कुठलेही टेरिफ चार्जेस म्हणजे व्यापारावरती असणारे कर ह्याचं काय होणार नाही, टार्गेट दर निश्चित होणार नाही. Now the fourth important international news is China imposes sanctions on 4 US media outlets. तसं आपण भारतामध्ये काय केलेलं आहे, 59 चायनीज ॲप्स वरती आपण काय केलेलं आहे, बॅन केलेलं आहे. तसं चायनानं सुद्धा युएसच्या 4 मीडिया कंपनीवरती काय केलेलं आहे, बॅन केलेलं आहे. तर किंवा त्यांच्यावरती काही रिस्ट्रिक्शन आलेले आहेत. त्या 4 US कंपन्या आहेत बघा, द असोसिएटेड प्रेस, दुसरी आहे UPI दॅट इज युनायटेड प्रेस इंटरनॅशनल, आणि तिसरी आहे CBS दॅट इज कोलंबिया ब्रॉडकास्टिंग सिस्टीम, हा TV चॅनल आहे. चौथा आहे NPR. या 4ही आहेत या अमेरिकन काय आहेत, न्यूज एजन्सीज आहेत. त्यांना सांगितलेलं आहे चायनानं 7 दिवसामध्ये त्यांनी काय करायचं आहे, त्या कंपनीमध्ये किती स्टाफ्स आहेत आणि त्यांचे फायनान्शियल ऑपरेशनचे डिटेल्स चायनीज सरकारला द्यायचे आहेत. ओके, आता स्पोर्ट्स बघू. स्पोर्ट्समध्ये महत्त्वाची बातमी आहे, मनोहर स्टेप्स डाऊन ॲज ICC चीफ. शशांक मनोहर जे भारताचे आहेत, त्यांनी ICC चेअरमन पदाचा 4 वर्षाचा कालखंडानंतर राजीनामा दिलेला आहे. त्यांची 4 वर्षाची कालखंड संपूर्ण झालेला आहे. आता त्यांच्या जागी सिंगापूर इम्रान ख्वाजा यांची हंगामी चेअरमन दॅट इज इंटरिम चेअरमन म्हणून काय केलेले आहे, अपॉइंटमेंट केलेले आहे. शशांक मनोहर हे पहिले इंडिपेंडंट चेअरमन होते ICCचे, दॅट इज इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे. शशांक मनोहर यांनी त्यांच्या कालखंडामध्ये ICC रेव्हेन्यू मॉडेल म्हणजे ICCला मिळणार जे उत्पन्न आहे आणि ICCचे सदस्य त्यांच्यामध्ये ते उत्पन्न कशा पद्धतीने विभागलं जाईल ह्याच्याबद्दल फार चांगली योजना आणली होती. ओके, सेकंड स्पोर्ट न्यूज. रमन गेट्स स्पोर्ट अचिव्हर अवॉर्ड. फॉर्मर इंडियन ओपनर अँड करंट कोच ऑफ वुमन्स क्रिकेट टीम, भारताच्या वुमन क्रिकेट टीमचे कोच आहेत WV रमन यांना स्पोर्ट अचिव्हर अवॉर्ड हा रोटरी क्लब ऑफ मद्रासनं दिलेला आहे. त्यांना काय दिलेलं आहे, रोटरी क्लब स्पोर्ट्स अचिव्हर अवॉर्ड हा WV रमन यांना दिलेला आहे. WV रमन कोण होते की भारताचे माजी ओपनिंग फलंदाज आणि सध्याचे वुमन्स क्रिकेट टीमचे कोच आहे. आता आपण बघू, वुमन्स क्रिकेट टीम ही डिसेंबर 2018 मध्ये पहिल्यांदा काय केली होती, वर्ल्ड कप 2020च्या फायनलमध्ये गेली होती. ओके, ठीक आहे ना. आता 2003 महत्त्वाची बातमी आहे, 2027ला जे काही एशियन फुटबॉल कप ची टुर्नामेंट होणार आहे त्यासाठी भारत सुद्धा काय आहे स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहे. इंडिया अमंग 5 bidders for 2027 एशियन कप्स. India has bid for 2027 एशियन कप ऑफ फुटबॉल टुर्नामेंट. 2027ला भारत एशियन कप फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्याच्या शर्यतीमध्ये भारत उतरलेला आहे. भारताबरोबर 4 देश कॉम्पिटिटर आहेत. पहिला आहे इराण, दुसरा आहे कतार, तिसरा आहे सौदी अरेबिया, चौथा आहे उझबेकिस्तान. यापैकी कतार आणि इराण ह्या 2 कंट्रीनी त्यांच्या देशामध्ये 2 वेळा काय केलेलं आहे, एशियन फुटबॉल कप ची मॅचेस ऑर्गनाईज केलेल्या आहेत. एशियन फुटबॉल कप हा 1956 पासून सुरुवात आहे झालेला आहे. ओके, थँक्यू.